महिला दिवस या निमित्ताने महाविकास आघाडीने महिलांसाठी काही नवीन धोरण आखलेले आहेत। शासन आणि विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी नवीन धोरण आखले गेलेले आहे। यात सर्वात महत्त्वाचे धोरण म्हणजे महिलांशी निगडीत 8 बाबींचा यामध्ये भार दिलेला आहे। या धोरणाला अष्टसूत्री असं नाव दिलेलं आहे। या अष्टसूत्रीमध्ये महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षम करणे, महिला हिंसा कमी करणे असे समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी शासनाने ही अष्टसूत्री धोरण आखलेलं आहे। तर ही अष्टसूत्री शासनाने आखलेली आहे, त्यामुळे महिलांना खूपच फायदा होणार आहे। आणि ह्याच अष्टसूत्रीबद्दल मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओतून माहिती देणार आहे की म्हणजेच महाविकास आघाडीने महिलांसाठी या महिला दिनानिमित्त कुठले नवीन धोरण आणलेले आहेत आणि त्याचा आपण महिला कसा फायदा करून घेऊ शकतो हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। तर हाय, हॅलो, नमस्कार, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करतेय। आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला सांगणार आहे की सरकारने जे नवीन धोरण अंमलात आणलेलं आहे महिला दिनानिमित्त, त्यामध्ये आपल्या महिलांना कुठकुठला फायदा होणार आहे, आपण कसा फायदा करून घेऊ शकतो, तर ही संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओतून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या माता, भगिनी, मैत्रिणी यांना सर्वांना शेअर करा, जेणेकरून ही नवीन आणि महत्त्वाची अपडेट त्यांना देखील मिळेल। तर आता महिला दिनानिमित्त म्हणजेच महाविकास आघाडीने जी नवीन अष्टसूत्री आणलेली आहे त्यामध्ये महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण, महिला हिंसा कमी करणे असे समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये महिलांना समान हक्क देणे, समान हक्क मिळवून देण्यासाठी हे जे नवीन अष्टसूत्री आणलेली आहे, जे धोरण आखलेलं आहे, त्याचप्रमाणे शासनाच्या ज्या वेगवेगळे विभाग आहेत या सर्व विभागांनी महिला सशक्तीकरणासाठी काय काय गोष्टी कराव्यात हे या महिला धोरणामध्ये करणार आहेत। या धोरणाचे वैशिष्ट्य असे आहे की हे फार फ्लेक्सिबल आहे। फ्लेक्सिबल धोरण असल्यामुळे निश्चितपणाने त्याची लवचिकता हे डायनामिक धोरण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे। यामध्ये मूलभूत सुविधांपासून सगळ्या गोष्टींकडे तसेच अधिकाधिक महिलांच्या प्रगतीवर भर देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी तसेच लेक लाडकी योजना यासारख्या योजना यंदाच्या बजेटमध्ये आखल्या जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे गुलाबी रिक्षाचे सुद्धा अनाउन्समेंट करण्यात आलेले आहे। आता गुलाबी रिक्षा कोणत्या हे तुम्हाला माहितीच आहे, महिला स्पेशल गुलाबी रिक्षा। गुलाबी रिक्षांचे चालक आणि मालक हे महिला असतात। तर ह्या ज्या गुलाबी रिक्षा आहेत यांचे सुद्धा अनाउन्समेंट यामध्ये करण्यात आलेले आहे। यासारखे यंदाच्या बजेटमध्ये गुलाबी रिक्षांचे सुद्धा अनाउन्समेंट करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे प्रामुख्याने राज्यातील जी मोठी 10 शहरं आहेत त्या शहरांमध्ये 5000 पेक्षा अधिक गुलाबी रिक्षा लॉन्च करायचे निर्णय ठरलेले आहेत। म्हणजे अशा महत्त्वाच्या जे 10 शहरं आहेत तिथे 5000 गुलाबी रिक्षा लॉन्च करायचे ठरलेले आहेत। मुख्यमंत्री संकल्पनेतून महिला सशक्तीकरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि साधारणपणे 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शासनाच्या विविध घटकांपर्यंत जोडण्याचा या अभियानाअंतर्गत हा प्रयत्न आहे। म्हणजे जास्तीत जास्त महिलांना या अभियानामध्ये जोडले जाणार आहे आणि महिला सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अधिकाधिक राज्यामध्ये महिला स्नेही वातावरण पुढच्या कालावधीमध्ये कसे तयार करता येईल यासाठी सुद्धा या धोरणांमध्ये अधिकाधिक बाबी नमूद केलेल्या आहेत। म्हणजे महिलांसाठी
स्नेही वातावरण, तसेच महिला सशक्तीकरण, तसेच महिला सुरक्षा, या सगळ्या गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। हे धोरण अधिकाधिक जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचले जावे यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत। सोप्या भाषेत याचा प्रसार सुद्धा करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। तर आता MVA म्हणजेच महाविकास आघाडीने महिलांसाठी जे काही नवीन धोरण, नवीन योजना आणलेल्या आहेत त्याचा लाभ सर्व लाडक्या बहिणींनी घ्यावा, सर्व महिलांनी घ्यावा, यासाठीच हा व्हिडिओ आहे। कारण ह्याच व्हिडिओतनं महिलांसाठी जे नवनवीन धोरण, योजना MVA म्हणजेच आपल्या सरकारने, महाविकास आघाडीने आणलेला आहे त्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे, त्याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगाचा असणार आहे। त्यामुळेच मी तुम्हाला आधीच म्हटलेली की व्हिडिओवर आल्या आल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांना देखील मिळणार आहे। व्हिडिओ सोडून जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार माहिती घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।